कसे आहेत सगळे? अरे वा, सगळे खूप छान छान आहेत, मस्त आहेत. मुलांनो, आज आपल्याला छान छान गोष्ट ऐकायची आहे. टोपीवाला. बघा, एका टोपीवाल्याची आपण छान छान आज गोष्ट ऐकणार आहोत. सगळ्यांनी असं सगळेजण ऐकणार ना? छान छान बसा बरं, छान मांडी घाला, छान छान ऐकायचं. बघा, एक ना छोटंसं गाव असतं आणि त्या गावामध्ये एक छान टोपीवाला राहत असतो. मस्त असतो तो, छान छान बोलतो, मस्त मस्त लोकांना हसवतो आणि त्याच्या टोप्या विकतो. रोज असा घरातून बाहेर निघायचा आणि सगळ्या गावात फिरायचा. टोप्या घ्या, टोप्या, रंगीबेरंगी टोप्या, कोणाला हव्यात का टोप्या, असा जोरात ओरडायचा आणि आपल्या टोप्या विकायच्या. एकाच गावात विकून 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 बरेच दिवस झाले. लोकांनी टोप्या घेतल्या काहीकांनी, पण आता काय टोपीवाल्याच्या टोप्या संपतच नव्हत्या त्या गावात. खूप दिवस झाले, कोणीच टोप्या नाही घ्यायचं. सगळं गाव फिरून यायचा तो आणि त्याची एकही टोपी नाही विकून व्हायची. अरे बापरे, आता टोप्या तर कोणत्याच विकल्या जात नाही आणि मग मी खाणार काय? माझ्याकडे पैसे कसे येणार बरं? एक दिवस घरून तो निघतो, विचार करतो, अरे आपल्याला बाहेर जायला पाहिजे. तिकडे पलीकडे तिकडे जाऊया, तिकडली लोक नक्कीच घेतील असं त्याला वाटलं. आणि मग काय केलं त्यांनी, एका पिशवीत सगळ्या रंगीबेरंगी टोप्या छान छान भरल्या आणि छान त्यांनी ही मस्त अशी तयारी केली आणि डोक्यात टोपी घालून आणि दुसऱ्या गावाला जायला निघाला टोप्या घेऊन. मस्त बॅग घेऊन, टोप्या घेऊन आणि छान छान कपडे घालून, टोपी बिपी घालून टोपीवाला ओरडत ओरडत दुसऱ्या गावाकडे निघाला. वाटेत त्याला जंगल लागले. आणि जंगल लागल्यामुळे काय झालं, त्याला ह्या टेकडीवरून त्या टेकडीवरून चढून त्याला दम लागला, थकून गेला तो. मग त्या टोपीवाल्यांनी विचार केला, अरे थोडंसं आपण इथे बसूया, झाडाखाली किती छान सावली आहे, मी थोड्या वेळ बसतो आणि काहीतरी खातो, मला भूकसुद्धा लागली. मग टोपीवाल्यांनी त्याच्या बॅगेत आणलेलं छान असं खाऊ होता, तो खाल्ला बसून, पाणी पिलं, छान बरं वाटलं. हा, किती मस्त गार वारा सुटलाय, किती छान आहे वातावरण, हो की नाही? मग तो थोडा वेळ तिथेच त्या झाडाखाली झोपून गेला. झोपल्यावर काय झालं, त्या झाडावरच्या माकडांनी बघितलं, अरे बापरे, कोणतरी वेगळंच आहे. हो, ह्या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून ह्या झाडावर अशी माकडांनी उड्या मारायला सुरुवात केली. टोपीवाला आपला गाढ झोपलेला होता मस्तपैकी. मग त्या माकडांनी काय केलं, एक माकड त्याच्यातलं खाली आलं, उतरलं आणि बघितलं त्या पिशवीत काय आहे. अरे वा, टोपी त्यांनी काढली. मग बघितलं, अरे ह्याच्या डोक्यात टोपी आहे. मग त्या माकडांनी पण काय केलं, त्याच्या डोक्यात टोपी घातली. तशी सगळी माकडं खाली आली आणि त्यांनी पण पटापट त्या पिशवीतून, सगळ्या पिशवीतून सगळी टोप्या सगळ्या काढून आणि आपापल्या डोक्यात घातल्या आणि झाडावर जाऊन बसले. टोपीवाला उठला. किती मस्त झोप झाली माझी, बरं वाटलं. आता लवकर निघायला हवं आहे आपल्याला. बघतो तर काय, पिशवीमध्ये काय टोप्याच नाही, रिकामी टोपी. अरे बापरे, टोप्या गेल्या कुठे? झाडाच्या मागे जाऊन बघतो, इकडनं जाऊन बघतो, सगळीकडे बघतो, टोप्या काय मिळतच नाही. बघतो तर काय, वरती बघितल्याबरोबर काय झालं, तर माकडांनी छान छान टोप्या घालून आणि माकडं झाडावर. अरे बापरे, आता बरं काय करायचं? ह्या माकड्यांनी टोप्या घातल्या सगळ्या, आता कशा घ्यायच्या? मग त्यांना सांगितलं, माझ्या टोप्या मला देऊन टाका. माकडं काय देतच नव्हती, हसून दाखवत होते त्याला. मग पुन्हा त्यांनी सांगितलं,
दगड घेतला आणि त्या जोरात वरती मारला माकडांवर आणि सांगितलं माझ्या टोप्या देऊन टाका. माकडांनी पण काय केलं, त्या झाडाला लागलेली फळं, काय काय पानं, काड्या असं घेतलं आणि त्याच्या अंगावर टाकून दिलं. मग मात्र त्या टोपीवाल्याला लक्षात आलं, अरे बापरे, हे तर माकडं मी करतो तसंच करतात. मग त्यांनी काय केलं, थोड्या वेळ शांत राहिला आणि काय केलं, त्यांनी त्याच्या डोक्यातली टोपी काढली आणि जमिनीवर जोरात आपटली. तशा माकडाने पण त्यांच्या टोप्या काढल्या आणि जमिनीवर फेकून दिल्या. टोपीवाल्याने आपल्या टोप्या पटापट 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 उचलल्या आणि आपल्या पिशवीत भरून घेतल्या. अशा प्रकारे टोपीवाल्याला आपल्या टोप्या सगळ्या मिळाल्या. आनंदात त्याने त्या सगळ्या टोप्या घेतल्या आणि पुढच्या गावाकडे जायला निघून गेला. छान छान तिथे मग टोप्या विकल्या त्यांनी, मस्त पैसे आले आणि पैसे घेऊन छान छान त्यांनी सामान घेऊन तो आपल्या घरी आला. छान छान मुलांना खाऊ आणला आणि मस्त राहू लागला. कशी वाटली गोष्ट? छान छान आहे ना? आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईबर करा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत सगळे छान राहा, मस्त राहा आणि आनंदी राहा. बाय.